नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांनी शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी येथील सुरू असलेल्या सफाई मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला कडक सूचना दिल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी नाल्यांतील अडथळे दूर करून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम वेगाने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला। पाहणी दरम्यान महापौरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की सर्व नाले आणि नदी सफाईची कामे 30 एप्रिलपूर्वी पूर्ण झाली पाहिजेत। कामांमध्ये कोणताही विलंब सहन केला जाणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले। वेळेत कामे पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि मशिनरीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। ही सफाई होत असताना अनेक ठिकाणी भिंत नाल्याची जी आहे, अनेक नाल्या आणि नदीची जी भिंत आहे ती अनेक ठिकाणी कमी आहे असं आपल्याला दिसते। महानगरपालिकेकडून तशीही शासनाकडे, कारण मोठी रक्कम आहे, तरतूद फार मोठ्या रकमेची 800 करोड रुपयाची तरतूद लागते, ती देखील मागणी केलेली आहे। प्रयत्न पूर्णपणे हा राहणार आहे की पूर्ण रक्कम यावी, पण अधिक उन्ह येत असेल तरी सुद्धा हे काम आम्ही निश्चित जिथे जिथे अधिक गरज आहे ते प्रायोरिटीचे ठिकाण ठरवून ती भिंत करणार आहे। त्याच्याशिवाय एक विषय आहे की वेस्ट आपल्या इथलं जे निघेल त्यातलं काही मटेरियल आणि फ्लाय ॲश जी आहे, ही फ्लाय ॲश एकत्र करून चांगल्या प्रकारचं ब्रह्मपुत्रेच्या ठिकाणी जशा प्रकारचं एक कॉन्क्रिटिंग सारखं टाईट मटेरियल तयार होते, ज्याच्यामुळे बहाव जो आहे मातीचा तो परत नदीत जाणार नाही, या अर्थाने जी व्यवस्था करायची आहे तो पण एक प्रयोग करणं, ज्या ज्या ठिकाणी तसे स्ट्रेचेस आहे तिथे सुरू केला आहे। प्लांटेशन हा देखील बहाव वाहून जाऊ नये यासाठीचा एक विषय आहे। या अर्थाने आज महानगरपालिकेची सर्व टीम, म्हणजे खरं तर सर्व ठिकाणचे सर्व 5ही स्ट्रेच सुरू केले आहे। 5ही ठिकाणी पाहणी करायसाठी आज आम्ही पूर्ण महानगरपालिकेची टीमच्या म्हटलं की एक दुर्लक्षित क्षेत्र नेहमी बघितलं जातो, त्याकडे तुमचं लक्ष आहे? अजिबात दुर्लक्षित क्षेत्र असण्याचं कारण नाही, आपण ते म्हणू नका, कारण तो नागपुरातला एक तेवढाच, म्हणजे संपूर्ण नागपूर शहर हे सारख्या महत्त्वाचं आहे। कुठलं क्षेत्र दुर्लक्षित असण्याचं कारण नाही। उत्तर नागपुरात आपल्याला माहिती आहे की शहराचे पालकमंत्री जिल्ह्याचे या ठिकाणी होते, त्यामुळे खरं म्हणजे शिल्लकच राहायला नव्हतं पाहिजे, काम राहिलं आहे, आपण निश्चित पूर्ण करू। बघा, मागील काळामध्ये महानगरपालिकेत जनप्रतिनिधी नव्हते, हे खरं आहे। प्रशासनाने त्यांच्या लेवलनी जे काम केलं आहे ते निश्चित केलेलं आहे, पण ह्या काही गोष्टी अशा आहे की ज्या एका वेळी पूर्णपणे संपत नाही। ती सफाई ज्यावेळी केली, एक गोष्ट माझ्या निश्चित लक्षात आली की सफाई केली पण माती नदीच्या काठांनी तशीच राहिली, ती परत वाहत आली। अशा ज्या काही गोष्टी असेल ज्या पूर्ण ताकदीने पूर्ण चांगली अंमलबजावणी झाली नाही, आज जनप्रतिनिधींच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये जेव्हा आपण सगळे आहोत, आम्ही आहोत, त्यावेळी निश्चितपणे कडक अंमलबजावणी करू, लोकांना त्रास होणार नाही। प्रमाणात आहे, तुम्ही आता जिथे निरीक्षण केलं तिथे अतिक्रमण आहे, असे खूप प्रकार आहे, इथे खूप सारे ठिकाणी अतिक्रमण आहे। आपण अतिक्रमणाची देखील कारवाई निश्चितपणे अतिशय कठोरपणे करणार आहे। ही कारवाई सुरू झालेली आहे। आपल्याला लक्षात येईल, माळीनगर पासून समजा आपण उदयनगरकडे जात असाल तर अतिक्रमणाची मोठी कारवाई झाली आहे। सक्करदरा दिघोरी चौकापासून देखील आपण कारवाईला सुरुवात केलेली आहे। नागपूर मनपा नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि इतर अडथळे तातडीनं हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यावर महापौरांनी विशेष भर दिला। त्यांनी शहरातील विविध झोनमधील नाले, घाट तसेच सुरेंद्रगड परिसरातील कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गतीचा आढावा घेतला। दरम्यान नदी नाले सफाईच्या कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून गाळ उपशात अनियमितता झाल्याचे आरोप समोर आल्यानंतर महापौरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाला तपासणीचे निर्देश दिले आहेत। कामांची गुणवत्ता राखली जावी आणि कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। या पाहणी दौऱ्यात उपमहापौर लीला हाथीबेड तसेच मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। महापौरांच्या या कडक भूमिकेमुळे शहरातील सफाई कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।